नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की शेतकरी मित्र कमेंट करतात की शेवटपर्यंतच तुषार सिंचननेच पाणी देणार आहे का. तर याच विषयावर आपण बोलूया शेतकरी मित्रांनो. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असला एक शेअर सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो. तर चला तर चालू करूया आपल्या व्हिडिओला. तर ह्या आपला गहू आहे नर्मदा सागर. याला आजच्या डेटमध्ये 61 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे शेतकरी मित्रांनो बघा. आणि आपला गहू निसवायला सुरुवात झालेली आहे. कुठे कुठे आपल्याला उंबया पण दिसायला लागलेल्या आहे. हे बघा उंबई, हे बघा उंबई. तर चांगली उंबई पण मीडियम आहे, जास्त मोठी नाही जास्त लहानही नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला शेतकरी मित्रांनो कमेंट केलेली आहे, देव असं नाव आहे त्यांचं. तर सर म्हणतात शेवटपर्यंत स्प्रिंकलरने पाणी देणार आहात का, आणि जर नसेल देणार तर बंद कुठल्या स्टेजला करणार आहात. तर बघा शेतकरी मित्रांनो, तर आपलं शेतकरी मित्र प्रत्येक शेतकऱ्यांचे नियोजन वेगवेगळे आहे. तर आपण शेवटपर्यंतच तुषार सिंचनने पाणी देणार आहोत. तर आपला हा 5वा फेर चालू आहे, गव्हामध्ये 5वा फेर चालू आहे. तर आपला आता स्टेज कोणती आहे आपल्या गव्हाची. आता आपला गहू निसवायला सुरुवात केलेला, म्हणजे आता उमया दिसणार आहे इथून 10 दिवसात. 61 म्हणजे आता 9 ते 10 दिवसात आपल्या प्लॉटमध्ये पूर्ण उमया दिसणार आहे. तर आपण आता स्प्रिंकलरने पाणी देत आहोत तुषार सिंचनने. तर फुलावर याच्या अगोदर आपण पाणी देत आहोत. पाणीही भरपूर आहे, 6-6 तासाची शिप आहे. तर फुलावर याच्या अगोदर पाणी का, फुलावर असताना याला पाण्याचा ताण नाही पडला पाहिजे म्हणून. तर शेतकरी मित्रांनो, फुलावर असताना गव्हाला कधीच पाण्याचा ताण नाही पडला पाहिजे. जर पाण्याचा ताण पडला, फुलावर कमी येतात आणि शेवट जे शेंडा असतो उंबईचा, याला फुलधारणा होत नाही. आणि जर ओल कमी पडली तर वरचे फूल जळतात शेतकरी मित्रांनो. जर ओल जर कमी पडली तर. आणि तुम्ही बघितले असेल काही घर खाली राहतात शेंड्यावरचे आणि बारीक बारीक दाना चिरमटतो. हाच तो फरक असतो. फूल सुटायच्या अगोदर जमिनीमध्ये ओल कमी असली फुल अवस्थामध्ये, तर फुलधारणा व्यवस्थित होत नाही शेतकरी मित्र. भरपूर ओल पाहिजे. तर आता आपल्या गव्हाला दिवस किती झालेले आहे, 61 दिवस झालेले आहे. आता इथून 10 दिवसात गहू निसवणार आपला. तर 65 ते 70 दिवसाचा जो कालावधी असतो ना गव्हाचा, फुल अवस्था असते शेतकरी मित्रांनो. या अवस्थामध्ये पाण्याचा ताण नको. आणि दुसरी अवस्था असते शेतकरी मित्रांनो, दुधाळ अवस्था. म्हणजे 80 ते 90 दिवसाचा जो कालावधी असतो, 80, 85, 90 दिवसाचा, तो दुधाळ अवस्था असते शेतकरी मित्रांनो. या अवस्थामध्ये पाण्याचा ताण नको. तर आपण फुलावस्थामध्ये 65 ते 70 दिवसाच्या कालावधीमध्ये आपलं पाणी चाललं आहे, फेरानफेर जातो आणि फुलं पण येत राहतात, निसवत राहतात आणि दुधाळ अवस्था पण राहते. तर पाण्याचा ताण भेटतच नाही. नंतरची अवस्था आहे शेतकरी मित्रांनो, 90 ते 100 दिवसाचा जो कालावधी असतो ना, हे चीक भरण अवस्था आहे. याच्यात गव्हाचं वजन वाढते आणि हेच अवस्था असते. या अवस्थामध्ये आपण जमिनीमध्ये भरपूर ओल असते आणि चीक भरण अवस्थामध्ये जर तुमच्या गव्हामध्ये पाण्याचा ताण पडत असेल, पाणी कमी वाटत असेल, तर तुम्ही 2-2 तासाची शिप देऊ शकता. तर आपल्याला आपल्या गव्हाला 80 ते 85 दिवसापर्यंत पाणी द्यायचं आहे. तर आता आपल्या गव्हाला 61 दिवस कालावधी झालेला आहे. तर अजून 20 दिवस टाईम आहे. आता ह्या 20 ते 25 दिवसात आपला हे एक फेर जाणार, अजून एक फेर जाणार शेतकरी मित्रांनो. आता ह्या 6वा फेर जो जाणार, ह्या 5वा फेर चालू आहे. आता 6वा फेर जो जाणार, तो 2 ते 3-4 तासाचा आपलं व्यवस्थापन पाहून, आपलं गव्हाचं अवस्था पाहून पाणी जाणार आहे आपलं. म्हणजे जर आता गव्हाचं वजन वाढते, गव्हाचं जर वजन वाढलं, आता चीक भरण अवस्था, दुधाळ अवस्था जेव्हा राहते, तर गव्हामध्ये वजन वाढते शेतकरी मित्रांनो. आणि आपण जर तुषार सिंचनने जर पाणी दिलं तर गहू पडतो आणि तापमानातही टेम्परेचर वाढते. आता हवा कशी आहे, हवामध्ये वजन आहे शेतकरी मित्रांनो. हवा थंडी आहे, नमी आहे हवामध्ये. जसं टेम्परेचर वाढतं तसं हवा हलकी होऊन शहरावर इकडे वायटू तयार होते. आणि आपलं तुषार सिंचनने पाणी राहते, पट पाणी राहते, तर जागा दलदल होऊन हवेचा झोका जर आला तर गहू पडतो आपला. आणि दुसरी गोष्ट, हवा जर नसली, आपलं जर तुषार सिंचनचं पाणी चालू असलं आणि पाण्याचं वजन येते गव्हावर, एक साईड झुकतो आणि गहू पडतो. याच्यासाठीच आपल्याला दुधाळ अवस्थामध्येच पाणी द्यायचं आहे. थोडंसं हलकं वजन राहते, गहू पडणार नाही. चीक भरण अवस्थेवर आपल्याला पाणी द्यायचं नाही आहे. ऑलरेडीच आपल्याला जमिनीमध्ये ओल असणे, भरपूर ओल असणे फार आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. तर अशा पद्धतीने जर आपण ओलीत केलं गव्हाला, स्टेप बाय स्टेप जर पडणार नाही,
फक्त पाणी देताना शेतामध्ये राहायचं. गहू हवा जर सुटली तर पाणी बंद द्यायचं करून, पाणी द्यायचं नाही. गहू भरतो शेतकरी मित्रांनो. फक्त फुल याच्या अगोदरच भरपूर ओलावा असणे गरजेचे आहे. तर तुम्ही तुमचं नियोजन कसं आहे नक्की तुमच्या कमेंटमध्ये सांगा शेतकरी मित्रांनो. कारण की प्रत्येक शेतकऱ्यांची नियोजन वेगवेगळी आहे. हे नियोजन करत असताना शेतकऱ्यांना अनुभव येतो, की या अनुभवाने जर आपण नियोजन केलं तर खरंच आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होईल आणि कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल शेतकरी मित्रांनो. ह्याच आपला एक चॅनलचा उद्देश आहे. तर बघा तुम्हीही पाणी द्या शेतकरी मित्रांनो फुलावर याच्या अगोदर. तर काही शेतकरी मित्रांनो पाणी देतात, फुल अवस्थेत पाणी देतात. फुल अवस्थेत जर पाणी दिलं तर काय होते, जमीन नरम पडते आणि पोषक तत्व घेत नाही. म्हणून दुधाळ अवस्था याला उशीर लागते आणि तिकडे चीक भरून यायला अवस्था थोडासा कालावधी वाढतो. ज्या अवस्थामध्ये जे कार्य व्हायला पाहिजे ते होत नाही शेतकरी मित्रांनो. म्हणून फुल याच्या अगोदरच आपण पाणी द्यायचं, एक पाणी देऊन द्यायचं आणि चीक दुधाळ अवस्थामध्ये झाला की थोडंसं नॉर्मल पाणी दिलं तरीही गहू भरतो. कारण की ऑलरेडीच ओल असते. आपला गहू पण हिरवागार असतो, झाडामध्येही ताकद असते. हे जे झाड आहे, हे जे गव्हाचे झाड आहे, हे जे काडी अवस्था आहे, ह्या कांडीमध्येही याच्यामध्ये रस असतो, कस असतो शेतकरी मित्रांनो. बघा हे मुंबई आहे ना. बघा तर जर फुल अवस्थामध्ये जर हे ओल कमी पडली ना, ते वरचे फूल बरोबर येत नाही शेतकरी मित्रांनो. याला जर फूल ओल जर कमी पडली तर हे फूल जळते शेतकरी मित्रांनो. तर तेच सांगत आहे मी, फुलाच्या अगोदर पाणी द्या. फुल अवस्थेत जर पाणी दिलं की वेळ लागतो दाणा तयार व्हायला. कारण की जोपर्यंत जमीन आवरणार नाही, मुळ्या आवरणार नाही, तोपर्यंत फुल येणार नाही. फुलाच्या अगोदर पाणी द्या शेतकरी मित्रांनो. फुलातनी पाणी नका देऊ, असा माझा अनुभव आहे शेतकरी मित्रांनो. जसं आपण चण्याला भर फुलात पाणी देत नाही, फुल याच्या अगोदर पाणी देतो, म्हणजे एकट दुकट फुल सुटलं का तेव्हा पाणी देतो. तर गव्हाचं शेतकरी मित्रांनो फुल याच्या अगोदर तुम्ही जर पाणी दिलं तर नक्कीच उत्पादनात वाढ होईल शेतकरी मित्रांनो. आपलं शेवटपर्यंतच पाणी आहे. असा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो आपला. ह्या नर्मदा सागर गहू आहे. कसा वाटला तुम्हाला? नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.